डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तर अनेक जण जखमी. डोंबिवली एमआयडीसी स्फोटाच्या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी. स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. राज्यातील 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा. निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्याची शक्यता. पुणे हिट अँड रन केस प्रकरणी तपासाला वेग. आज पुन्हा सर्व आरोपींना कोर्टात हजर करणार. मान्सूनपूर्व कामांना वेग. खड्ड्यांच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फेरा. पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश. नाशकातील 15 लाख नागरिकांची टँकरवरती भिस्त. 3161 गाव आणि वाड्यांना 777 टँकरनं पाणी तर 451 विहिरी अधिग्रहित. दुष्काळ आणि वाढत्या तापमानाचा फटका पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना. नाशकातील 60% पोल्ट्री फार्म पडले बंद.